हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 2025-26 ची जी रिक्रुटमेंट आहे जनरल, त्यासाठी जनरल नॉलेज जो आहे हा कॉमन सब्जेक्ट आहे. ठीक आहे. त्यासाठी आज आपण इथे टॉपिक 19 इंडियन नॅशनल मुवमेंट अँड फ्रीडम स्ट्रगल याचे एमसीक्यूज कव्हर करणार आहे. ठीक आहे. आणि ही जी सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे ही टिल एक्झाम पर्यंत जी आहे ती स्टार्ट राहणार. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. ठीक आहे. तसंच बघा, जीके आणि जीएस ची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये सगळेच टॉपिक कव्हर केलेले आहे वन लाइनर. तर ज्यांना पण ही पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. इम्पॉर्टंट पीडीएफ आहे ज्याच्यामध्ये तुमचा जीकेचा जो सेक्शन आहे तो कव्हर होणार. ठीक आहे. इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेज मध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया आपण इथे इंडियन नॅशनल मुवमेंट अँड फ्रीडम स्ट्रगल के काही एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट आहे द रिव्हॉल्ट ऑफ 1857 इज ऑल्सो नोन ॲज. 1857चा बंड दुसऱ्या नावाने कोणत्या नावाने ओळखला जातो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट सिपॉय मुटिनी, सेकंड नॉन कॉर्पोरेशन मुवमेंट, क्विट इंडिया मुवमेंट अँड स्वदेशी मुवमेंट. तर करेक्ट आन्सर आहे सिपॉय मुटिनी मीन्स सैन्य बंड, बिकॉज इट वॉज द फर्स्ट लार्ज स्केल रिवॉल्ट against the British East India Company. Next, second, who was the last Mughal emperor involved in the 1857 revolt? 1857च्या बंडात सामील झालेला शेवटचा मुघल सम्राट कोण होता? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट अकबर टू, औरंगजेब, बहादूर शाह जफर अँड शहाजहान. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड बहादूर शाह जफर. ही वॉज द सिम्बॉलिक लीडर अँड लास्ट मुघल एम्पेरर. नेक्स्ट, थर्ड, द इंडियन नॅशनल काँग्रेस वॉज फाउंडेड इन. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? तर बघा, ऑप्शन आहे 1905, 1885, 1919 आणि 1947. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड 1885, 1885. इट एस्टॅब्लिश टू क्रिएट अ प्लॅटफॉर्म फॉर पॉलिटिकल डायलॉग विथ ब्रिटिश गव्हर्नमेंट. नेक्स्ट, फोर, द 1905, ठीक आहे, पार्टिशन ऑफ बेंगॉल लीड टू लॉन्च विच मुवमेंट. 1905 मध्ये बंगालच्या विभाजनामुळे कोणते आंदोलन सुरू झाले? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट स्वदेशी मुवमेंट, सेकंड सिव्हिल डिसोबिडियन्स मुवमेंट, चंपारण सत्याग्रह अँड क्विट इंडिया मुवमेंट. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट स्वदेशी मुवमेंट, स्वदेशी आंदोलन. इट इन्व्हॉल्व बॉयकॉटिंग ब्रिटिश गुड टू प्रोटेक्ट द पार्टिशन. नेक्स्ट, 5, who is known as the father of Indian unrest. भारतीय असंतोषाचा पिता म्हणून कोण ओळखला जातो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट लाला लजपत राय, बिपिन चंद्र पाल, बाल गंगाधर तिलक अँड गोपाल कृष्ण गोखले. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड बाल गंगाधर तिलक. ही ॲडव्होकेटेड फॉर असर्टिव्ह नॅशनलिझम ड्युरिंग द एक्स्ट्रीमिस्ट फेज. नेक्स्ट, 6, द चंपारण सत्याग्रह ऑफ 1970 वॉज लीड बाय. 1917चा चंपारण सत्याग्रह कोणाचे नेतृत्वाखाली झाला? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगत सिंग. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड महात्मा गांधी. हिज फर्स्ट मेजर नॉन व्हायलेंट प्रोटेस्ट ॲड्रेसिंग फार्मर ग्रेव्हियन्स इन बिहार. नेक्स्ट, 7, द रॉल ऍक्ट वॉज पास इन विच इयर. रॉल अधिनियम कोणत्या वर्षी पारित झाला? तर बघा, ऑप्शन आहे 1920, 1919, 1930 अँड 1942. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड 1919. इट अलाउड अरेस्ट अँड डिटेन्शन विदाउट ट्रायल स्पार्किंग वाईड स्प्रेड प्रोटेस्ट. नेक्स्ट, 8, द जालियनवाला बाग मार्च ऑकर्ड इन. जालियनवाला बाग हत्याकांड कुठे झाले? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट अमृतसर, दिल्ली, बॉम्बे, कलकत्ता. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट अमृतसर. ब्रिटिश ट्रूप ओपन फायर ऑन अनआर्म प्रोटेस्टर इन 1919. नेक्स्ट, 9th, द नॉन कॉर्पोरेशन मुवमेंट वॉज सस्पेंडेड ड्यू टू. असहयोग आंदोलन थांबवण्याचे कारण काय होते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट वर्ल्ड वॉर 1, पोलीस ब्रुटॅलिटी, थर्ड चौरी चौरा इन्सिडेंट अँड गव्हर्नमेंट कन्सेशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड चौरी चौरा incident प्रकरण, because violent clash lead Gandhi to call off the movement in 1922.
तसंच बघा मेकॅनिकलसाठी पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे प्रोफेशनल नॉलेजची. इम्पॉर्टंट पीडीएफ आहे ज्याच्यामध्ये प्रोफेशनल नॉलेजचे सगळे टॉपिक्स कव्हर होणार. तर ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट 10th, द सॉल्ट मार्च वॉज पार्ट ऑफ विच मुवमेंट. मीठ सत्याग्रह कोणत्या आंदोलनाचा भाग होता? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट नॉन कॉर्पोरेशन मुवमेंट, सेकंड सिव्हिल डिसोबिडियन्स मुवमेंट, थर्ड क्विट इंडिया मुवमेंट अँड फोर्थ स्वदेशी मुवमेंट. तो करेक्ट आंसर आहे सेकंड सिव्हिल डिसोबिडियन्स मुवमेंट, सिव्हिल डिसोबिडियन्स आंदोलन, बिकॉज गांधी लीड मार्च टू दांडी इन 1930 टू प्रोटेक्ट सॉल्ट टॅक्स. नेक्स्ट 11, द क्विट इंडिया मुवमेंट वॉज लॉन्च इन. भारत छोडो आंदोलन कधी सुरू झाले? तर बघा ऑप्शन आहे 1930, 1920, 1919 अँड 1942. तो करेक्ट आंसर आहे फोर्थ 1942. अ मास प्रोटेस्ट डिमांडिंग ऑन एंड टू ब्रिटिश रूल. नेक्स्ट 12th, सुभाष चंद्र बोस फॉर्म विच आर्मी टू फाइट ब्रिटिश रूल. ब्रिटिश शासनाविरुद्ध लढण्यासाठी सुभाषचंद्र बोसने कोणती सेना तयार केली? तर बघा ऑप्शन आहे इंडियन नॅशनल आर्मी, ब्रिटिश इंडियन आर्मी, होम रूल आर्मी अँड रिव्होल्युशनरी आर्मी. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट इंडियन नॅशनल आर्मी, भारतीय राष्ट्रीय सेना. बोस लीड INA टू मिलिटरी चॅलेंजेस ब्रिटिश कोलोनिझम. नेक्स्ट 13, द सायमन कमिशन वॉज बायकॉटेड बिकॉज. सायमन आयोगाचा बहिष्कार का केला गेला? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इट सपोर्टेड इंडिपेंडन्स, सेकंड इट प्रपोज रिफॉर्म, थर्ड इट एक्सक्लुडेड इंडियन्स अँड फोर्थ इट इन्क्लुडेड इंडियन मेंबर्स. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इट एक्सक्लुडेड इंडियन्स. यात भारतीयांचा समावेश नव्हता बिकॉज नो इंडियन मेंबर्स लीड टू नेशन वाईड प्रोटेस्ट. नेक्स्ट 14, हु वॉज द फर्स्ट वुमन प्रेसिडेंट ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण होती? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सरोजिनी नायडू, ॲनी बेसंट, इंदिरा गांधी, कस्तुरबा गांधी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड ॲनी बेसंट. शी प्रिसाइडेड ओव्हर द सेशन इन 1917. नेक्स्ट 15, द होम रूल मुवमेंट वॉज स्टार्टेड बाय. गृह स्वराज चळवळ कोणी सुरू केली? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट बाल गंगाधर तिलक अँड ॲनी बेसंट, सेकंड महात्मा गांधी अँड जवाहरलाल नेहरू, थर्ड सुभाषचंद्र बोस अँड लाला लजपत राय अँड फोर्थ दादाभाई नवरोजी अँड गोपाल कृष्ण गोखले. करेक्ट आंसर आहे फर्स्ट बाल गंगाधर तिलक अँड ॲनी बेसंट. ठीक आहे. इट एम टू अचीव सेल्फ गव्हर्नमेंट विद इन द ब्रिटिश एम्पायर. नेक्स्ट 16, द स्लोगन डू ऑर डाय वॉज गिवन ड्युरिंग. करो या मरो हा घोषवाक्य कोणत्या आंदोलनात दिला गेला? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सिव्हिल डिसोबिडियन्स मुवमेंट, थर्ड क्विट इंडिया मुवमेंट, थर्ड नॉन कॉर्पोरेशन मुवमेंट अँड फोर्थ स्वदेशी मुवमेंट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड क्विट इंडिया मुवमेंट, भारत छोडो आंदोलन, बिकॉज गांधी कॉल फॉर इमिडिएट ब्रिटिश विड्रॉल इन 1942. Next 17, which event marked the end of British rule in India. भारतातील ब्रिटिश राजवट समाप्तीची चिन्हे कोणती? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट पार्टिशन ऑफ बेंगॉल, सेकंड फॉर्मेशन ऑफ INC, थर्ड इंडिपेंडेंस ऑन द 50 ऑगस्ट 1947 अँड नॉन कॉर्पोरेशन मुवमेंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इंडियाज इंडिपेंडेंस ऑन ऑगस्ट 15, 1947 बिकॉज ब्रिटिश फॉर्मली एंडेड colonial rule and India became sovereign. Next 18, the moderate phase in Indian national movement focused mainly on. भारतीय राष्ट्रीय चळवळीतील सौम्य टप्पा मुख्यतः कोणावर लक्ष केंद्रित करायचा? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट व्हायलेंट रिबेलियन, सेकंड कॉन्स्टिट्यूशनल रिफॉर्म अँड पिटिशन, थर्ड आर्म स्ट्रगल अँड फोर्थ मास सिव्हिल डिसोबिडियन्स. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड कॉन्स्टिट्यूशनल रिफॉर्म अँड पिटिशन, संवैधानिक सुधारणा आणि याचिका, बिकॉज अर्ली लीडर्स ॲडव्होकेटेड डायलॉग अँड रिफॉर्म थ्रू लीगल मीन्स. नेक्स्ट 19, वन ऑफ द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द एक्स्ट्रीमिस्ट फेज वॉज. ठीक आहे. चरमपंथी टप्प्याचे मुख्य उद्दिष्ट कोणते होते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सपोर्ट ब्रिटिश रूल, सेकंड बायकॉट ओनली फॉरेन गुड्स, थर्ड अचीव स्वराज सेल्फ रूल थ्रू डायरेक्ट ॲक्शन अँड फोर्थ कम्प्लीट सबमिशन टू ब्रिटिश रूल. तो करेक्ट आन्सर आहे
सेकंड, बायकॉट ओनली फॉरेन गुड्स, फक्त विदेशी वस्तूंचा बहिष्कार, बिकॉज लीड बाय तिलक अँड अदर हू. नेक्स्ट 20, द बारडोली सत्याग्रह वॉज लीड बाय, बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणाचे होते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सरदार वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट सरदार वल्लभभाई पटेल. सक्सेसफुल टॅक्स रेजिस्टन्स मुवमेंट इन 1928. तसंच बघा जनरल नॉलेज, मराठी व्याकरण, मेकॅनिकल, जीवन ऑथॉरिटी ऍक्ट, जेई सिव्हिल, अकाउंट आणि इलेक्ट्रिकल सगळ्याच पीडीएफ अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवे असतील व्हॉट्सअपला नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.